बुलेटिनच्या सुरुवातीलाच नांदेडमधून मोठी बातमी येते। शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला झालाय। बादल यांच्यावरील हल्ला नांदेडमध्ये गुरुद्वाराजवळ झालाय। त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। नांदेड शहरातल्या यशोसाई हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। दरम्यान त्यांना सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास एअरलिफ्ट करण्यात येणार असल्याची माहिती मिळते। नांदेडच्या माता साहब गुरुद्वारा येथून बाहेर पडताना बादल यांच्यावर एका निहंग सिखने हल्ला केलाय, ज्यामध्ये त्यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे। या हल्ल्याप्रकरणी मूळचा पुण्यातील असणारा जसपाल सिंग याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। हल्ल्याप्रकरणी मुदखेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शीख समुदायाने घटनेचा निषेध व्यक्त केला असून पंतप्रधान मोदींनी बादल यांच्यासोबत चर्चा केली आहे। दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्यासंदर्भात पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेतली आहे। याशिवाय मुख्यमंत्र्यांनी सुखबीर सिंह बादल यांच्यासोबत फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर येते आहे। तिथे काम करणारा सेवादार आहे, त्यांनी साहेबांवर अटॅक करण्याचा प्रयत्न केला। त्यांचे खुपरीसोबत जे ठेवतात ते मग आपले सिक्युरिटीचे PI होते, त्यांनी ते त्याचा वार आपल्या स्वतःच्या हातावर घेतले। त्यांना थोडी इंजरी आहे आणि साहेबांना पण हाताला लागलेला आहे। इंट्रोगेशनमध्ये अजूनही पूर्ण डिटेल त्यांनी सांगितलं नाही। अजूनही त्याच्यामध्ये आता इंट्रोगेशन चालू आहे। एक्झॅक्ट रिझन अजूनही कळत नाही आहे। तर नांदेडमधून आपले प्रतिनिधी माधव दिपके सध्या आपल्या सोबत आहेत। माधव, हा हल्ला नेमका कशासाठी करण्यात आला याचं कारण समजू शकलंय का, आणि बादल यांची प्रकृती नेमकी कशी आहे? निश्चित माधवी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री बादल यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं कालच सांगण्यात आलेलं आहे। आणि मी सध्या याच ठिकाणी उभा आहे ज्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। हे यशोसाई हॉस्पिटल आहे। काल त्यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना या खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी आणलेलं होतं। त्यांच्याचबरोबर त्यांच्यावर जेव्हा हल्ला झाला त्यांच्याबरोबर तिच्यासोबत जे असलेले गार्ड आहेत, नांदेड पोलीस दलाचे अधिकारी आहेत, त्यांच्यावर सुद्धा हल्ला झालेला आहे। ते सुद्धा जखमी आहेत, त्यांच्यावर सुद्धा या ठिकाणी उपचार सुरू आहेत। केंद्रीय म्हणून पोलीस अधिकारी आहेत, ते सुद्धा गंभीर आहेत। आणि डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार काल त्यांची प्रकृती स्थिर होती आणि या ठिकाणी रात्रभर पोलिसांचा मोठ्या प्रमाणामध्ये गराडा आपल्याला पाहायला मिळाला आहे। या हल्ल्याप्रकरणी काल मुदखेड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आज साधारणतः 11 वाजल्याच्या नंतर त्यांना सुट्टी दिली जाणार आहे। त्यानंतर त्यांना एअरलिफ्ट करून त्यांना पंजाबला नेलं जाणार आहे माधवी। आणि या घटनेप्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे। आणि यात विशेष म्हणजे काल ही घटना घडल्याच्या नंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांच्याशी फोनवरून संवाद साधलेला आहे आणि या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश नांदेड पोलिसांना दिले आहेत। हा हल्ला नेमका कशामुळे झालेला आहे हे सुद्धा विचारणा काल पोलीस अधीक्षकांना करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर काल आरोपी ताब्यात घेतल्याच्या नंतर कालपासून त्या आरोपीची चौकशी सुरू आहे। कशामुळे हल्ला झालेला आहे काय त्या संदर्भात अजून पोलिसांनी जरी माहिती दिली नसली तरी पोलीस अजूनही चौकशी करतायत। यात विशेष म्हणजे एवढी मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा असताना त्यांच्यावर हल्ला होणं हे सुद्धा गंभीर मानलं जाते। त्यामुळे आता या प्रकरणी पोलिसांवरही काही कारवाई केली जाते का? नक्कीच या संदर्भात आता कशी कारवाई केली जाते पाहणं महत्त्वाचं असेल। त्यासोबतच मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत। माधव, या संदर्भातले सगळे महत्त्वाचे तपशील जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर बादल यांच्यावर हल्ला करणारा जसपाल सिंग नेमका कोण आहे आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। तर 62 वर्षीय जसपाल सिंग हा मूळचा पुण्यातील आहे। जसपाल सिंग पुणे न्यायालयात वकील होता अशी माहिती समजते आहे। तर 2 वर्षांपासून नांदेड जवळच्या एका गुरुद्वारात तो सेवा करतोय। सुखबीर सिंग बादल माता साहब गुरुद्वारातून बाहेर पडताच त्यानं हल्ला केला। तर जसपाल सिंगला जागेवरूनच अटक झालेली आहे। पोलीस सध्या त्याची चौकशी करत आहेत। दरम्यान या हल्ल्याबाबत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। प्राइमरीली जो इन्फॉर्मेशन मिली है उस आधार पर सबसे पहले ऑनरेबल CM सर ने इसमें इंक्वायरी इनिशिएट की है। जो भी वहाँ पे हमारे SP है उनको बताया गया है कि इस पे इंक्वायरी कीजिए।
इंक्वायरी के बाद पता चलेगा कि जो हमला हुआ वो किस इंटेंशन से हुआ था, क्यों हुआ था, ये सब इंक्वायरी के बाद हमें पता चलेगा। जो इंफॉर्मेशन मिली है जिसने ये हमला किया है वो 2 साल से उसी गुरुद्वारा में वो व्यक्ति वहाँ पे काम कर रही थी और सेवा कर रही थी, और अभी उसका इंटेंशन क्या था वो तो इंक्वायरी के बाद पता चलेगा। अभी तो वहाँ उसकी कोई इन्फॉर्मेशन हमारे पास है नहीं। दरम्यान या हल्ल्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। रोहित पवारांची एक पोस्ट आली आहे। बादल यांच्यासारख्या नेत्यावर नांदेडमध्ये झालेला हल्ला हा महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालायला लावणारा आहे आणि सरकारची इज्जत वेशीवर टांगणारा आहे। यातील हल्लेखोर आणि त्यामागील सूत्रधार यांचे खरे चेहरे समोर आले पाहिजेत आणि त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे।